गुना रूपे गोविंदा
दरवर्षीप्रमाणे आपल्याला गाणं जायचं आहे. पुढच्या वर्षी येणार आहे. अरे आपल्याला सेपरेट वेकेशन करायचं ना. तुझी धावती करते बस ये ना बरं. अरे हा बोलून जास्त रडवतो. कोण काय बोललो काय तू शंकर पार्वती पुत्र कार्तिकेयच्या भावा हेमक्रतुंडा हे बाप्पा मोरया. आज तुला या भूमिदान सोसायटीकडून आम्ही आज गाणं घालतो. आज 11 दिवस पूर्ण झाले. अनंत चतुर्थीचा दिवस उजाडला. एवढे लवकर दिवस नव्हते हे आम्हाला वाटलं होतं, पण परंपरेनुसार निरोप हा द्यावा लागतो. त्याच्याप्रमाणे हे जेव्हा तू भूमिदान सोसायटी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या इथे तुझी स्थापना झाली. लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सुखी ठेव. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली ठेव. त्यांची सदैव भरभराट होऊ दे असं आम्ही तुला गाराणा घालतो. बोल गणपती बाप्पा मोरया. हे देव गणराया कामधंद्यात सर्वांना यश दे. पोरांका शिक्षणात यश दे. कोणाचा लग्न असेल त्याचा लग्न होऊ दे. कोणाला कामधंदा विघ्न येत असेल त्याला कामधंद्यातला विघ्न दूर कर. तसेच वाईटावरती सत्याचा विजय कायम होते ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. हे जेव्हा गणपती कल्याणा जो काय आजकाल पोरांका अत्याचार सहन करायला लागतात त्या सहन करण्याची शक्ती त्या पोरींका त्या आदिशक्तीला दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. हे बोला गणपती बाप्पा मोरया. शेवटी देवा आमच्याकडून काय चूक झाली असल्यास किंवा काय तुझं उपमत झाल्या असल्यास किंवा आमच्याकडून काही विसर पडला असल्यास काय वाढवलेल्यांचो पूर्वजांचो किंवा लहान मोठ्यांचो आमच्याकडून अपमान झाला असेल तर तू तुझ्या पदरात घालून देशील आणि आमची आशीष भरभराट करशील. बोला गणपती बाप्पा मोरया. 12 1 करून 5 50 करशील आणि 50 ते 100 करून आमच्या भूमिदाराचा झेंडा कायम असा उंचावत नेशील आणि तुझा कृपा आशीर्वाद कायम आमच्या डोक्यावर देशील ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि चूक वाट झाली असेल तर माफी मागतो. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. नाचून गाऊन धमाल करून झालेली आहे आणि शेवटी तो नको असलेला क्षण, प्रत्येक बाप्पाच्या प्रेमीच्या मनात नको असलेला क्षण म्हणजे विसर्जनाचा सण. 11 दिवस पूर्ण आले, अनंत चतुर्थीचा दिवस उजाडला, बाप्पाचा विसर्जनाचा रथ सजला आणि आम्ही निघालो आहे विसर्जन तलावाकडे. आता जवळपास वाजलेच 11:15, गाराणे घालून झाले.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रडून झालं आणि आता आम्ही अखेर विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होतो आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाप्पाचं पूर्ण विसर्जन पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा. गजानना गजानना पार्वती नंदन मोरया गजानना. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. मुकाने गजानन बोला. बाई हळूहळू चाला. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. बाई हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. स्वयंसेवकांपर्यंत अतिशय सुंदररित्या पार केला. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित. वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मूर्ती जय देव जय देव रत्नावती पराग गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम कशा अनंत चतुर्थीचा दिवस पूर्ण झालेला आहे आणि बाप्पाचं आपल्या विधिवत तलावामध्ये विसर्जन झालेलं आहे. सो कसे 11 दिवस पूर्ण झाले काहीच कळलं नाही. तो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटली आणि हा संपूर्ण विसर्जन सोहळा कसा वाटला. सो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.